लाडकी बहिणीचा लाडक्या ताईंनो 19वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे? कारण की दीड महिन्याचा या ठिकाणी गॅप पडलेला आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता आणखी पण भेटलेला नाहीये आणि बऱ्याच लाडक्या ताईंना ई-केवायसी चुकल्यामुळे 17वा 18वा हप्ता पण भेटलेला नाहीये. तर मग बऱ्याच लाडक्या ताईंच्या अशा मागण्या आहेत की सर आता फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे, जवळजवळ 14-15 दिवस पण या ठिकाणी संपलेले आहेत. दीड महिन्याच्या गॅप नंतर हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता म्हणजे हा कोणता तर 20वा हप्ता देखील या ठिकाणी भेटायलाच पाहिजे. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंच्या वतीने सरकारकडे आपली मागणी असणार आहे. आता द्यायचे तर या ठिकाणी 2 हप्ते एकत्र टाका. म्हणजे कोणत्या लाडक्यांना जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा हप्ते 3000 रुपये अकाउंटला टाकावेत अशी पहिली मागणी आहे. आणि त्याच्याबद्दल बघा एक महत्त्वाची बातम्या पण समोर आल्यात, त्या बातम्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ज्या लाडक्याताईंना पहिले हप्ते भेटले नाहीत, 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये, त्या लाडक्याताईंना देखील जानेवारी महिन्याचा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मागचे 2 हप्ते असे 6000 रुपये अकाउंटला भेटायला पाहिजेत अशा स्वरूपाची मागणी आपण या ठिकाणी करतो. त्याचबरोबर ज्या या ठिकाणी बघा न्यूजपेपरला पण बातमी आलेली आहे, टाइम्स नाव मराठीची बातमी आली आहे की लाडक्या बहिणींना 6000 रुपये भेटणार आहेत. काय नेमकी बातमी ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणारच आहे. पण बघा लाडक्यातून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायला, ती म्हणजे बऱ्याच लाडक्यातांची आता उत्सुकता लागली आहे, आतुरता लागली आहे की सर जवळजवळ दीड महिन्याचा गॅप पडलेला आहे, आम्हाला हप्ते कधी भेटणार. या ठिकाणी 10 तारखेपर्यंत 12 तारखेपर्यंत आपण वाट बघितली पण हप्ता आपण भेटलेला नाहीये किंवा GR देखील आलेला नाहीये. तर मग हप्ता नेमका कधी भेटणार आहे आणि जर हप्ता भेटला तर आम्हाला हे फेब्रुवारी महिन्याचा पण हप्ता एकत्र भेटणार का? तर सर्व लाडक्यांनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, तुम्हाला ही सगळी माहिती मी देणार आहे. 6000 भेटण्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि 19वा हप्ता नेमका मिळणार कधी, तर याच्याबद्दल देखील बघा काल आणि आज देखील या ठिकाणी मंत्र्यांची मोठी बैठक आहे. परत सांगतो लाडक्यांनो, मुख्यमंत्री साहेब असतील, आपल्या महिला व बाल विकास मंत्री असतील, यांचे देखील या ठिकाणी बैठक चालू आहे. त्या बैठकीमध्ये जर लाडक्या बहिणीचा काही मुद्दा आला तर नक्कीच तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पुढे आज नाही, आजच्या व्हिडिओमध्ये ती बैठक चालू आहे. संध्याकाळच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगेल की बैठकीमध्ये काही निर्णय झाला आहे का. तर लाडक्यांनो बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी हे सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. चला वेळेवर त्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला टाइम्स नाव मराठीची ही बातमी बघा. लाडक्यांनो टाइम्स नाव मराठीची बातमी आहे. काय बातमी बघा, लाडक्या बहिणीसाठी खुशखबर, खात्यात थेट जमा होणार 6000 रुपये, रखडलेले 4 हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता या ठिकाणी दिलेली आहे. टाइम्स नाव मराठीची ही बातमी तुमच्या लाडक्या समोर आहे. ते 4 हप्ते आता रखडलेले आहेत. कोणते कोणते 4 हप्ते तुम्हाला ते सांगतो बघा. 17वा हप्ता, 18वा हप्ता हे लाडक्याताईंना ज्यांची केवायसी चुकली त्यांचे हप्ते रखडलेत. नंतर 18वा हप्त्यानंतर हा 19वा हप्ता जो जानेवारी महिन्याचा आहे तो, आणि 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी जो महिना आता चालू आहे त्या महिन्याचा हप्ता देखील बघा पुढे जाईल मग नंतर. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना विनंती आहे की आपण जी मागणी करत आहोत त्याला सपोर्ट करायचा आहे. तर तुमचं नाव सांगायचं लाडक्यांनो, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला आतापर्यंत 18वा हप्ता भेटलाय का. 18वा हप्ता जर भेटला असेल तर तुम्हाला 3000 रुपये भेटायला पाहिजे. बघा लाडक्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला 18वा हप्ता भेटला असेल तर 3000 रुपये भेटायला पाहिजे अशी मागणी आपण सरकारकडे करतो. आणि लवकरात लवकर हप्ता टाकावा ही मागणी आहे. 19वा 20वा हप्ता 3000 रुपये भेटावेत. आणि ज्या लाडक्यांची केवायसी चुकली त्यांनी लाडकीतून केवायसी तुम्ही केली आहे का, अपडेट केली आहे का, नवीन केवायसी अपडेट केली आहे का, पटपट सर्वांनी कमेंट सांगा. जर तुमची केवायसी अपडेट झाली असेल आणि तुम्ही जर पडताळणीमध्ये पात्र ठरला असाल तर तुम्हाला 6000 रुपये भेटायला पाहिजे अशी आपण सरकारकडे मागणी करत आहोत लाडक्यांनो. जर आपण शांत बसलो लाडक्यांनो, परत सांगतोय, आपण हातावर हात ठेवून जर शांत बसलो तर आपल्याला काही भेटणार नाही. आता निवडणुका संपल्यात. परत सांगतो लाडक्यांनो, आता निवडणुका संपल्यात, सगळ्या गोष्टी संपल्यात. आता सरकारकडे आपल्याला मागायसारखं असं म्हणजे सरकार आपल्याला देईन स्वतःहून असं काही राहिलेलं नाहीये. आता निवडणुका झालेल्या आहेत. आता डायरेक्ट फक्त अर्थसंकल्प येईल, पुढचं बजेट येईल, तोपर्यंत मार्च मध्ये एप्रिल मध्ये ते बजेट असतं बघा. त्याच्यामुळे तोपर्यंत लाडक्यांनो आपल्याला सरकारकडे ही मागणी स्ट्रॉंगली करावं लागणार आहे की बाबा आम्हाला हे 3000 रुपये द्या आणि 6000 मागचे पण हप्ते आम्हाला टाका. तर लाडक्यांनो तुम्ही सगळेजण सपोर्ट करत असताल तरच आपल्या ह्या गोष्टी पूर्ण होतील. बघा मागच्या वेळी ज्या ज्या आपण मागण्या करत होतो त्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, पण आता ही मागणी खूप महत्त्वाची असणार आहे, ह्याला सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. तर बघा लाडक्या बहिणीसाठी ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे की लाडक्या बहिणींना 6000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत.
तर काय बातमी आता ही पुढे आपण बघूया. तर लाडक्या बहिणीची बघा या ठिकाणी बघा महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय ही योजना आहे. तर मात्र आता अशा महिलांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणीमुळे ज्या महिलांचे पैसे रखडले होते त्यांना आता 4 महिन्याचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बघा 4 महिन्याचे हप्ते म्हणजे किती, जवळजवळ 6,000 रुपये अकाउंटला येतील अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली. आता बघा ज्या शेतकरी ताई आहेत त्यांना 2,000 रुपये भेटतील 4 महिन्याचे, आणि ज्या लाडक्या ताईंना केवायसी केली, अपडेट केले, त्यांना 6,000 रुपये भेटतील. तर अशा लाडक्या ताई कोणी आहेत का कमेंट बॉक्स सांगा, ज्यांची केवायसी अपडेट झालेली आहे, त्यांना मागचे हप्ते भेटले नव्हते. चला आता पुढे अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायला, 4 महिने आणि 6,000 रुपयाचं गणित नेमकं काय आहे तर ते तुम्हाला हे ठिकाणी मी सांगितलेलं आहे. की 4 महिने तुम्हाला कोणते कोणते असणार आहेत, 17वा, 18वा, 19वा आणि 20वा हप्ते असे 6,000 रुपये भेटतील असं टाइम्स नाव मराठीने पण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च पर्यंत मुदत असणार आहे. लाडक्यातून बघा 31 मार्च जवळ येईल. OTP काही लाडके त्यांना भेटत नसतील, सर्व्हर डाऊन होईल, सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम होतील सुरू. त्याच्यामुळे आता सध्या केवायसीची वेबसाईट व्यवस्थित सुरळीत चालू आहे. लवकरात लवकर सर्वांनी केवायसी आपली करायची आहे, म्हणजे पुढे तुम्हाला अडचण नको होईल. आता मुदतवाढ भेटणार नाही, तुम्हाला मी डबल सांगतोय. आता मुदतवाढ भेटण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण की आता निवडणुका संपल्या, सगळं संपलंय आता. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे, अपडेट करून घ्यायची आहे. बघा आता साम टीव्हीची एक बातमी तुम्हाला दाखवायला लागणार की लाडकी बहीण योजना फक्त याच महिलांना मिळणार. जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता खात्यात जमा होणार 3,000 रुपये. बघा तर साम टीव्हीची पण बातमी आली, 3,000 रुपये लाडकी बहिणींना भेटणार. आता हे 3,000 कोणते ते परत सांगतो तुम्हाला. 17वा म्हणजे मागच्या महिन्यातला हप्ता जानेवारी महिना, आणि हा फेब्रुवारी महिन्याचा 15, आता जवळजवळ 14-15 दिवस झालेत. म्हणजे एक एक्झाम्पल घ्या की अर्धा महिना संपलेला आहे. तर हे फेब्रुवारी महिन्याचे पण हप्ते सगळे एकत्र टाकावेत, लवकरात लवकर टाकावे अशी सरकारकडे आपली मागणी आहे. आणि न्यूजपेपरला पण बातम्या यायला सुरू झाले, टीव्ही चॅनलवर पण बातम्या यायला सुरू झालेल्या आहे की हे पैसे लाडक्या बहिणीच्या अकाउंटला टाकले जावेत. तर तुमचं याच्यावर काय मत आहे लाडक्या कमेंट बॉक्स सांगा. सर्वांना असं वाटतंय का की आता 2 महिन्याचे हप्ते एकत्र टाकायला पाहिजेत, कारण की निवडणुकामुळं या ठिकाणी हप्ते पुढे गेलेत. परत सांगतोय, एक मधली गोष्ट तुम्हाला सांगतोय लाडक्या, निवडणुकामुळे हप्ते पुढे गेलेले आहेत. आचारसंहिता लागली होती, जवळजवळ 9 तारखेपर्यंत आचारसंहिता असल्यामुळे म्हणजे मतमोजणी झाली 9 तारखेला, तोपर्यंत लाडक्या बहिणीचे हे काय झालेलं पुढे हे ढकललेलं आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे की सर्वात जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे. आणि बघा लाडक्या बहिणींबाबत अपडेट आलेली आहे, फक्त या महिलांनाच मिळणार जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता. जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता कुणाला भेटणार लाडक्यांनो, ज्यांची ई-केवायसी कंप्लीट आहे, पहिल्यापासून कंप्लीट आहे, त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे आणि त्यांचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे, अशा लाडक्या त्यांना 100% हप्ता भेटणार. 4 चाकी वाहनाचं अजून चेकिंग चालू झालेलं नाहीये. परत सांगतोय, म्हणजे घरात नसलं तर खूपच चांगलं, मग त्याला डायरेक्ट भेटेल. पण 4 चाकी वाहनामुळे कोणत्याच लाडक्या बहिणीला अजून बाहेर काढलेलं नाहीये, त्याच्यामुळे ती काळजी करायची गरज नाही. पण ह्याची चेकिंग चालू आहे. घरामध्ये तुमची जे आधार कार्ड तुम्ही दिलेत वडिलांचं किंवा पतीचं, त्याच्यावर तुमचं इन्कम किती आहे घरातलं हे चेकिंग चालू आहे, पडताळणी चालू आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून ती माहिती त्यांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे 2.5 लाखाचं उत्पन्न तुमचं जर घरातलं असेल तर काळजी करू नका, पण 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. इथेच थांबतो. काही अडचण असेल कमेंट बॉक्सच्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री कृष्ण.